नाव सांगा. माझं नाव विकास रंगनाथ आईवडे. गाव गाव बोंबेवाडी. मतदान आहे का? मतदान आहे. किती वेळा मतदान करतात? मी आता दुसऱ्यांदा मतदान करतो. ह्याच्यापूर्वी कुठे हो केले. लोकसभेला, विधानसभेला विधानसभेला नाही केलं. का? विधानसभेला माझं नाव चालू नव्हतं. तू यादीत नाव कट हा झालं सुरुवातीला आलो तर पुन्हा हे झालं. बरं, इथं तुमच्या गावचे उमेदवार आहेत मोठे सर, त्यांची काय हवा आहे का नाही? काय त्यांची हवा भरपूर आहे गावामध्ये. त्यांचा लोकप्रचार खूप जोरात चालू आहे गावामध्ये. आमच्या शक्यता जास्त आहे. त्यांना मतदान खूप भरपूर गावात लीड झालं असं वाटतं. किती मिळेल लीड काय सांगू शकणार नाही, पण लोकांचा पाठिंबा त्यांना भरपूर आहे. एकदम जास्त पाठिंबा. हा, गावात तर फुल सपोर्ट आहे त्यांना. मोठे सरांनी काही कामं काय केली? भरपूर काम केले त्यांनी. त्यांच्या कार्यकाळात भरपूर अशी काम केलीत गावात. आता निवडणुकीला आता उभा राहिली ती पहिलं भरपूर ते गावात जेव्हा सरपंच होते ना त्यावेळी त्यांनी खूप काम केले. लोकांना पाठिंबा दिलाय. आमच्यासारख्या पोरांना प्रोत्साहन दिले. गावाचा विकास करण्यात खूप त्यांचं योगदान आहे. जो पूल झाला तो पूल त्यांच्याच काळात झाला. येण्या जाण्याची खूप हे होती ना, आणीबाणी होती. शाळेची व्यवस्था आहे का इथे? शाळेची व्यवस्था आहे ना. किती पर्यंत आहे आता आमच्या गावात शाळेची व्यवस्था आहे बघा, 1ली ते 8वी पर्यंत जिल्हा परिषद. कुठे जायला लागतं? पुन्हा आम्हाला आटपडीला किंवा वरती प्रायव्हेट शाळा गुरुकुल वरती जावं लागतं. बरं, आटपडीला जायसाठी काय व्यवस्था? आटपडीला जाण्यासाठी अशी खास काय व्यवस्था नाही, पण गाड्या भरपूर आहेत. आपला व्यवस्था करून जायला लागते. विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे लोकप्रतिनिधीकडून? आम्हाला अपेक्षा एवढीच आहे की आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना त्यांनी योग्य मार्गदर्शन करून त्यांना रोजगार द्यावा. त्यांना योग्य असा रोजगार उपलब्ध करून द्यावा. त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या काबिलियतीनुसार त्यांना जी ती माहिती मिळाली पाहिजे किंवा तिथपर्यंत त्यांना पोहोचण्यासाठी मार्गदर्शन चांगले केले पाहिजे.